नमस्कार, मी हर्षाली हितगुजे आपल्या खास कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत। या कार्यक्रमात आपण विविध आजार आणि त्यावरील उपचार याबद्दल चर्चा करत असतो आणि मूळतः तज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो। आणि आजचा आपला जो विषय आहे तो म्हणजे IVF उपचाराची योग्य वेळ, आणि यावर चर्चा आणि मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरच्या वंध्यत्व निवारण तज्ञ डॉक्टर नरहरी मळगावकर आणि डॉक्टर सोनाली मळगावकर। डॉक्टर, स्वागत आहे तुमचं। फर्टिलिटी क्षेत्रातील उल्लेखनीय प्रगतीमुळे नावाजलेले 4 आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पुरस्कारांनी सन्मानित आणि अत्याधुनिक उपचार आणि सर्वोत्तम यश दर पुरवणारे फर्टिलिटी सेंटर म्हणजेच प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर अशी प्रोजेनेसिसची ओळख निर्माण झाली आहे। आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा, अत्याधुनिक उपचार पद्धती, आधुनिक ART तंत्रज्ञान आणि या सर्व सुविधा हाताळण्यासाठी अनुभवी आणि तज्ञ डॉक्टरांची टीम प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटरमध्ये कार्यरत आहे। प्रोजेनेसिस फर्टिलिटी सेंटर ठाणे, पुणे, नाशिक आणि पनवेल या ठिकाणी कार्यरत असून संपूर्ण महाराष्ट्रासह विदेशातूनही अनेक दाम्पत्यांनी प्रोजेनेसिसमध्ये अपत्य सुखाचं स्वप्न पूर्ण केलं आहे। IUI, IVF आणि IVF मधील ॲडव्हान्स उपचार पद्धतीच्या मदतीने सर्व प्रकारच्या वंध्यत्व समस्येवर आता मात करणं शक्य झालं आहे। ICSI, IMSI, PICSI, लेझर असिस्टेड हॅचिंग, PRP, ब्लास्टोसिस्ट, फ्रोजन एम्ब्रियो, कायरो प्रिझर्वेशन, जेनेटिक टेस्टिंग अशा रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी प्रोजेनेसिसमध्ये एकाच छताखाली उपलब्ध आहेत। महिला वंध्यत्व समस्या, पुरुष वंध्यत्व समस्या तसेच मेनोपॉज नंतर गर्भधारणा, वाढत्या वयातील गर्भधारणा, वारंवार मिसकॅरेज होणं अशा सर्व प्रकारच्या वंध्यत्व समस्यांवर प्रोजेनेसिस येथे यशस्वी उपचार केले जातात। चला तर आपल्या विषयाला सुरुवात करूयात। तर डॉक्टर सोनाली मॅम, सगळ्यात पहिला तुमच्याशी मला हे विचारायचं आहे की वंध्यत्वाचं प्रमाण जे बघतोय आपण आजकाल वाढताना दिसतंय, तर अशा कोणत्या कॉमन प्रॉब्लेम्स आहेत ज्यासाठी खरोखर ट्रीटमेंटची गरज आहे? अरे हर्षल, तर आपण आजकाल बघतो की 6 मागे एका जोडप्याला वंध्यत्वाची समस्या दिसते आहे। तर ज्या अशा कंडिशन्स आहेत, तर एस्पेशली महिलांमधल्या जेव्हा आपण पहिल्यांदा बघू की त्याच्यामध्ये समजा हार्मोनल इम्बॅलन्स असतील किंवा अंडाशयाशी रिलेटेड कॉजेस, म्हणजे जर पॉलिसिस्टिक ओव्हरी असेल ज्याच्यामध्ये पिरियड्स इरेग्युलर असतात, स्त्रीबीज वाढायला फुटायला प्रॉब्लेम होतो, त्यामुळे अशा वेळेस आपल्याला उपचारांची गरज लागते। अंडाशयात जर कपॅसिटी स्त्रीबीजांची कमी असेल, म्हणजे AMH लो असेल किंवा सिव्हिअर एंडोमेट्रियोसिस सारखी समस्या असेल किंवा प्रिमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर झालं असेल किंवा वयानुसार किंवा वयाच्या आधी आपण म्हणतो की पाळी जर बंद झाली असेल तर आपल्याला उपचार नक्की करावे लागतात। शिवाय गर्भनलिकेच्या समस्या जेव्हा असतील, म्हणजे गर्भनलिका समजा ब्लॉक असतील, इन्फेक्शनमुळे किंवा ॲरेजन्समुळे त्यांच्यात पाणी जमलं असेल किंवा एक्टॉपिकसाठी ती काढली गेली असेल किंवा संतती नियमनाचं जर ऑपरेशन झालं असेल तर नक्की आपल्याला ट्रीटमेंटची गरज लागणार। गर्भाशयाशी रिलेटेड कॉज असेल, म्हणजे गर्भाशयाचं अस्तर जर चिकटलं असेल ॲडेजन्समुळे किंवा वारंवार क्युरेटिंगमुळे किंवा इन्फेक्शनमुळे किंवा गर्भाशयाला सूज किंवा गाठी असतील किंवा गर्भाशयात पडदा असेल किंवा काही जन्मजात विकृती म्हणजे बायकॉर्नुलेट युट्रस असेल किंवा अंडर डेव्हलप्ड किंवा हायपोप्लास्टिक युट्रस असेल, सेप्टेड युट्रस असेल तर आपल्याला ट्रीटमेंटची गरज लागणार। दुसरं महत्त्वाचं म्हणजे पुरुषांशी रिलेटेड काही प्रॉब्लेम्स असतील, म्हणजे पुरुषांमध्ये शुक्राणूंच्या काही समस्या असतील, म्हणजे आपण ऑलिगोएस्थेनोटेराटोझोस्पर्मिया म्हणजे शुक्राणूंची संख्या, हालचाल किंवा त्यांची बनावटीमध्ये खराबी असेल किंवा अझोस्पर्मियाची कंडिशन असेल, म्हणजे शुक्राणू जर धातूमध्ये ॲब्सेंट असतील तर या सगळ्या कंडिशन्समध्ये आपल्याला उपचारांची गरज नक्की लागते। ओके, डॉक्टर नरहरी सर, आता आपण या प्रॉब्लेम्स विषयी जाणून घेतलं, आता याच्या निदानाविषयी थोडं बोलूया। तर वंध्यत्वाचं निदान कसं करू शकतो आणि गर्भधारणेसाठी योग्य उपचार पर्याय कसा निवडला जातो? नक्की हर्षल, आपण बघतो हा बेसिक क्वेश्चन आहे। पहिली गोष्ट, काही ट्रीटमेंट करायची असेल तर त्याचं निदान हे सगळ्यात महत्वाचं असतं आणि अचूक निदान जिथे असेल तिथे योग्य ट्रीटमेंट घेऊन रिझल्ट हा चांगला मिळतो। सो पहिली गोष्ट, वंध्यत्वाची डेफिनेशन माहित पाहिजे। वंध्यत्व नक्की काय असतं, किंवा आपण वंध्यत्व आहे असं म्हणू शकतो जेव्हा एखादं कपल 1 वर्षापर्यंत बरोबर राहून रेग्युलर त्यांचे रिलेशन होऊनही त्यांना अपत्य प्राप्ती होत नसेल, सो त्या कंडिशनमध्ये आपण वंध्यत्व आलं असं आपण म्हणू शकतो। तर जेव्हा लेडीजचं वय 35 पेक्षा जास्त असेल तर आपण ते 1 इयरचा पिरियड हा 6 महिन्यावर आणतो। 6 महिन्यापर्यंत तर प्रेग्नन्सी राहत नसेल तर आपण वंध्यत्व आपण म्हणू शकतो। सो अशी काही कंडिशन असेल तर नक्की आपण निदान करून घेणं फार गरजेचं आहे। सो निदानामध्ये आपल्याला इन्व्हेस्टिगेशन पार्ट हा सगळ्यात महत्वाचा आहे। तर त्याच्यामध्ये काही स्त्रीचे इन्व्हेस्टिगेशन असतात, काही पुरुषांचे इन्व्हेस्टिगेशन असतात। तर स्टार्टिंग फ्रॉम द पुरुष, ज्याच्यामध्ये ऑलमोस्ट 35 ते 40% वंध्यत्व हे पुरुषांमुळे पण असतं। तर पुरुषांमध्ये जे प्रॉब्लेम्स असतात वंध्यत्वाचे, जसं बेसिक पासून स्टार्ट केलं तर इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणजे लिंगाला ताठरता नसणे किंवा शुक्राणूमधल्या काही समस्या असतील, जर शुक्राणूचा काउंट कमी असेल, मोटिलिटी, मॉर्फोलॉजी, फंक्शनल कॅपॅसिटी, सर्व्हायव्हल, DNA फ्रॅगमेंटेशन असेल शुक्राणूमध्ये किंवा शुक्राणू नसतील
सो असे काही प्रॉब्लेम्स असतील तर त्यांचं जे बेसिक आपण रिपोर्ट करतो, ज्याला सिमेन एनालिसिस म्हणतो, स्पर्म फंक्शन टेस्ट म्हणतो, स्पर्म सर्व्हायव्हल टेस्ट म्हणतो किंवा स्पर्म डीएनए फ्रॅगमेंटेशन इंडेक्सची टेस्ट असते. सो ह्या गोष्टीमध्ये आणि काही प्रॉब्लेम्स असेल तर हॉर्मोनलच्या टेस्ट. तर एवढ्या टेस्ट केल्यानंतर पुरुषांमधलं वंध्यत्वाचं कारण हे आपल्याला नक्की कळू शकतं. तसंच आपण स्त्रीकडे गेलं तर बेसिक जे कारण आहे, बेसिक रिपोर्ट्स इन्व्हेस्टिगेशनमध्ये आपण बघतो तर ट्रान्सव्हॅजानल सोनोग्राफी करणं गरजेचं असतं, अलॉंग विथ द कलर डॉपलर आणि 3D 4D सोनोग्राफी. सो याच्यामध्ये आपल्याला गर्भाशय कसं आहे ते कळतं, त्याचा रक्तपुरवठा कळतं, गर्भाशयामध्ये काही फायब्रॉइडच्या गाठी आहे का, ॲडेनोमायसिस आहे का, बऱ्याचशा गर्भाशयाच्या प्रॉब्लेम्स आपल्याला कळतात. तसंच याच्यामध्ये आपल्याला अंडाशयाची कॅपॅसिटी किती आहे, ज्याला अँट्रल फॉलिक्युलर काउंट म्हणतो आपण, ते कळतं. म्हणजे 3D सोनोग्राफीमध्ये मधली जी कॅव्हिटी जिथे गर्भ रुजतो ते आपल्याला कळतं. तसेच आपण गर्भनलिकेसाठी आपण काही उपचार पद्धती केली असते. त्याच्यामध्ये आपण बघतो तर ज्याला सोनोसाल्फिंगोग्राफी म्हणतो किंवा हिस्ट्रोसाल्फिंगोग्राफी म्हणतो किंवा लॅप्रोहिस्ट्रोस्कोपीमध्ये पण आपण क्रोमोपर्ट्युबेशन करतो. तर त्या कंडिशनमध्ये गर्भनलिका उघडी आहे का बंद आहे हे आपल्याला कळू शकतं. आणि तसेच काही हॉर्मोनचे रिपोर्ट्समध्ये कुठे हॉर्मोनल इम्बॅलन्स आहे का त्या स्त्रीमध्ये, तर ते बघणं पण आपल्याला गरजेचं असतं. तर बेसिकली हे पुरुष आणि स्त्रीमधले जे हे बेसिक जर इन्व्हेस्टिगेशन केले तर आपल्याला नक्की कारण कळू शकतो, प्रॉब्लेम कुठे आहे आणि त्याच्यानुसार आपण योग्य ट्रीटमेंट देऊ शकतो. सो आता उपचारांचा विचार केला तर निदान आणि त्याच्यानुसार उपचार. सो निदानामध्ये मेजर प्रॉब्लेम नसेल तर आपण कपल्सला प्लॅन रिलेशन सांगू शकतो. थोडा मग मेजर प्रॉब्लेम असेल तर आपण त्यांना आय-यू-आय की लॅप्रोस्कोपी आय-यू-आय सांगू शकतो. की त्याच्यापेक्षा जास्त मेजर प्रॉब्लेम असेल किंवा आय-यू-आय फेल झाले असतील तर आपण आय-व्ही-एफ हा उपचार पण त्यांना देऊ शकतो. तर डिपेंड्स ऑन द निदान काय आहे त्याच्यानुसार त्याची ट्रीटमेंट ठरली जाते. अगदीच. डॉक्टर सोनाली पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. बरेच वेळा काय होतं, फर्टिलिटी उपचार घ्यायला गेलं तर आपलं IVF करतील की काय अशी भीती बऱ्याच जोडप्यांना वाटतं. तर याविषयी तुमचं काय मत आहे? नक्की काही अंशी ही जी भीती आहे ती रास्त आहे. कारण आपण बघतो आता जागोजागी भरपूर IVF सेंटर आपल्याला मशरूम होताना दिसतात. पण इथे हे समजणं आवश्यक आहे, की कुठल्याही फर्टिलिटी ट्रीटमेंटसाठी आपल्याला होलिस्टिक अप्रोच खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे फर्टिलिटी ट्रीटमेंट फक्त IVF नाहीये. IVF हा फक्त बोटावर मोजण्या इतक्या लोकांकरता लागतं. म्हणजे जवळपास 10% लोकांना फक्त IVFची गरज लागते. अदरवाईज जी फर्टिलिटी ट्रीटमेंटचे वेगवेगळे पैलूज आहेत, त्याच्यामध्ये सगळ्यात पहिलं जे येतं ते सरांनी जसं आता आपल्याला सांगितलं, की रूट कॉज काय आहे वंध्यत्वाचं, ते शोधून त्याच्यानुसार करेक्टिव्ह ॲक्शन पहिली घेतली गेली पाहिजे. तर प्रॉब्लेमानुसार आपण ती ट्रीटमेंट देतो, जेणेकरून नैसर्गिक गर्भधारणेसाठी स्थिती उत्पन्न झाली पाहिजे, असे करेक्टिव्ह ॲक्शन घेतले पाहिजे. उदाहरणार्थ जर आपण पॉलिसिस्टिक ओव्हरी जर बघू, तर त्याच्यामध्ये लाईफस्टाईल मॉडिफिकेशनचा खूप महत्त्वाचा रोल आहे. त्यानंतर जर स्त्रीबीज वाढायला फुटायला जर आपल्याला काही अंशी मदत करता येते, काही आपण त्याला ओव्ह्युलेशन इंडक्शन ट्रीटमेंट्स म्हणतो. तर अशांनी मेडिकेशननी आपण त्यांना स्वतःहून प्रेग्नन्सी आपल्या पण राहते अशी मदत करू शकतो. कधी-कधी प्रॉब्लेम तर इतका साधा असतो, की कपल्सचा सोबत राहण्याचा काळ चुकीचा असतो किंवा त्यांचे रिलेशन्स व्यवस्थित होत नाही. अशांना केवळ समुपदेशनाने प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो आणि ते आपल्या आपण कन्सीव्ह करू शकतात. त्यामुळे ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला महत्त्वाचं हे सांगायचंय, की तुम्ही 2 गोष्टींचं डिस्टिंक्शन महत्त्वाचं पाहिजे. एक म्हणजे फर्टिलिटी सेंटर आणि दुसरं म्हणजे IVF सेंटर. मुळात निवडताना डोळसपणे पेशंटनी अशा प्रकारचं सेंटर निवडलं पाहिजे, जिथे फ्रॉम बेसिक टू ॲडव्हान्स सर्व ट्रीटमेंट मोडॅलिटी अवेलेबल आहेत आणि फक्त IVFच नाही, या सगळ्या गोष्टींची ट्रीटमेंट तिथे होते. म्हणजे या पेशंटला जे लागतं, तर इथे जो रोल महत्त्वाचा येतो तो असतो इंडिव्हिज्युअलायझेशन ऑफ मॅनेजमेंट. म्हणजे सगळ्याच पेशंटची सारख्याच आणि साचेबद्ध पद्धतीने ट्रीटमेंट न करता, म्हणजे ज्या पेशंटला जसं लागतंय त्याच्या शरीरानुसार आणि मुख्यतः त्याच्या डायग्नोसिसनुसार ती ट्रीटमेंट करणं गरजेचं असतं. त्यामुळे हे डोक्यातून भीती काढून टाका, की तुम्ही जस्ट इन्व्हेस्टिगेशन्स करायला आलात, की तुमचं डायरेक्ट IVF केलं जाईल. बऱ्याचदा प्रॉब्लेम हा खूप सिंपल स्वरूपाचा असतो. थोड्याशा असिस्टन्सनीच पण तुम्ही नॉर्मली प्रेग्नन्सी कन्सीव्ह करू शकता. फक्त काय की त्यासाठी वाईजली सेंटर चूज करणं हे महत्त्वाचं आहे. अगदी. डॉक्टर नरहरी सर, आता बरेच वेळा काय होतं, वंध्यत्वासाठी तर योग्य ट्रीटमेंट आपल्याकडे केली जातेच, पण पुरुष वंध्यत्वासाठी काही विशिष्ट ट्रीटमेंट तुमच्याकडे उपलब्ध आहेत का? नक्की. आता जसं बघितलं तर आपल्याकडे इंडियन सोसायटी अजून पण मेल डॉमिनेटिंग सोसायटी आपण असं म्हणतो. तर बऱ्याच वेळा पुरुष रेडी नसतात इन्व्हेस्टिगेशन करायला. सो पहिली गोष्ट आम्ही जे सांगितलं 35% to 40% हे वंध्यत्व पुरुषांमुळे येतं आणि पुरुषांमध्येही वंध्यत्वामुळे बऱ्याचशा समस्या येतात किंवा प्रेग्नन्सी राहत नाही. तर पुरुष वंध्यत्वामध्ये मेनली ट्रीटमेंट कशा घेतल्या जातात त्याचं आपण बघितलं. तर पहिली गोष्ट मी जे सांगितलं इरेक्टाईल डिस्फंक्शन असेल,
तर त्या कंडिशनमध्ये काही मेडिकेशन्स किंवा त्यांना काही प्रॉपरली गाईडन्स जर केलं, तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो किंवा हार्मोनल इम्बॅलन्स असेल, तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ शकतो आणि त्याने त्यांचे रिलेशन्स रेग्युलर होऊन प्रेग्नन्सी राहू शकते. सेकंड आपण बघितलं तर शुक्राणूमध्ये काही प्रमाणात शुक्राणू कमी असतील किंवा थोड्याफार प्रमाणात त्याची हालचाल कमी असेल आणि नॅचरली त्यांना प्रेग्नन्सी राहत नसेल, तर अशा वेळी दुसरा टप्पा येतो ज्याला आपण आय-यू-आय आपण म्हणतो. सो इंट्रायुटराईन इन्सेमिनेशन. सो त्या कंडिशनमध्ये आपण मिस्टरांचे शुक्राणू प्रोसेस करून जेव्हा स्त्रीबीज फुटतं, तेव्हा गर्भाशयात आपण चांगले मोटाईल शुक्राणू आपण सोडतो. सो त्याच्यानंतरच आपण बघितलं तर कधी-कधी शुक्राणू अतिशय कमी असतात. सो त्याच्यामध्ये आपण आय-यू-आय करणं शक्य नसतं. त्याचा काउंट कमी असतो, त्याची मॉर्फॉलॉजीमध्ये प्रॉब्लेम असतो, हालचाल अतिशय कमी असते किंवा डीएनए फ्रॅगमेंटची इंटेक जास्त असते. सो अशा कंडिशनमध्ये आपण जी ॲडव्हान्स मोडॅलिटी आहे आय-व्ही-एफची, त्याच्यामध्ये आपण इक्सी, इम्सी किंवा फिक्सी ज्या मोडॅलिटी आहे. सो त्या मोडॅलिटीमध्ये चांगल्या प्रकारचा शुक्राणू आपण मायक्रोफ्लुइडिक किंवा मॅक टेक्निकच्या द्वारे आपण तो सिलेक्ट करतो आणि तो चांगला शुक्राणू आपण स्त्रीबीजामध्ये इंजेक्ट करतो. काउंट कमी असेल तर आपण इक्सी वापरतो. डीएनए फ्रॅगमेंटेशन इंडेक्स जास्त असेल किंवा फंक्शनल कॅपॅसिटीमध्ये प्रॉब्लेम असेल तर आपण पिक्सी ही ट्रीटमेंट वापरतो आणि मॉर्फॉलॉजीमध्ये मेजर प्रॉब्लेम असेल तर आपण इम्सी ही ट्रीटमेंट आपण वापरतो. तर त्याच्यामध्ये शुक्राणूमध्ये किती मेजर प्रॉब्लेम असेल, ते त्याच्यापासून आपण चांगला गर्भ तयार करू शकतो. त्याच्या पुढचा जो प्रॉब्लेम आहे शुक्राणू नसतील, तर शुक्राणू नसण्याचे पर्टिक्युलरली बघितलं तर 3 कारणं असतात. एक तर ब्रेनपासून हार्मोन सिक्रेट होत नाही, त्याच्यामुळे शुक्राणू तयार होत नाही. सो त्या कंडिशनमध्ये काय आपण हार्मोनल मेडिकेशन इंजेक्शन जर त्या पुरुषाला दिले, तर त्याचे आपोआप शुक्राणू तयार होतात आणि त्याच्यापासून नॉर्मली, नॅचरली किंवा आय-यू-आय, आय-व्ही-एफद्वारे त्याला प्रेग्नन्सी राहू शकते. दुसरा जो प्रॉब्लेम असतो ऑब्स्ट्रक्टिव्ह अझोस्पर्मिया ज्याला म्हणतो. म्हणजे शुक्राणू बनताय मध्ये, पण ते शरीराच्या बाहेर येत नाही. कारण ती नळी ज्याला बाहेर आणते, ती नळी कुठेतरी चोकअप झालेली असते. तर त्या कंडिशनमध्ये स्पर्म रिट्रायव्हल टेक्निक्स आपण वापरतो. तर स्पर्म रिट्रायव्हल टेक्निक्समध्ये ज्या काही टेक्निक्स आहे, त्याला आपण टिसा म्हणतो, पिसा म्हणतो किंवा मायक्रो टिसे म्हणतो. सो या टेक्निकद्वारे आपण अंडकोशातून शुक्राणू आपण बाहेर काढतो आणि ते जे अंडकोशातून काढलेले शुक्राणू आहे, ते आपण स्त्रीबीजामध्ये इंजेक्ट करून इक्सी, इम्सी किंवा पिक्सी टेक्नॉलॉजीद्वारे त्याच्यापासून गर्भ तयार करतो. सो ह्या सगळ्या टेक्नॉलॉजी आहे, याच्याद्वारे आपण पुरुष वंध्यत्वावर नक्की चांगल्या पद्धतीने मात देऊ शकतो. सो त्याच्या पुढचा एक जो प्रकार आहे, ज्याला आपण टेस्टिक्युलर अझोस्पर्मिया म्हणतो. म्हणजे शुक्राणू काही करून मिळतच नाहीये आणि मिळू शकत नाही. त्या कंडिशनमध्ये तर लास्ट ऑप्शन असतो तो डोनर स्पर्मचा. सो वेगवेगळ्या प्रकारचे जर पुरुषांमध्ये प्रॉब्लेम असेल, त्याच्यासाठी पण चांगल्या ॲडव्हान्स उपचार पद्धती अवेलेबल आहे आणि त्याच्याद्वारे त्यांना नक्की आपण म्हणतो मातृत्व आणि पितृत्वाचं सुख मिळू शकतं. अगदी, अगदी. सोनाली मॅम, पुन्हा एकदा तुमच्याकडे येते. आय-व्ही-एफ बद्दल बरेच जणांना आता माहिती आहे, पण आय-व्ही-एफचे उपचार जे आहेत ते नेमके कोणी घ्यावेत आणि केव्हा घ्यावेत, याविषयी आपल्या प्रेक्षकांना थोडं मार्गदर्शन करा. नक्की. तर जेव्हा आपण आता सरांनी तुम्हाला सांगितलं, की जर आय-व्ही-एफ किंवा कुठली पण फर्टिलिटीची ट्रीटमेंट असेल, त्याच्यासाठी स्टेप वाईज पद्धतीने पुढे प्रोसीड होणं महत्त्वाचं असतं. म्हणजे जेव्हा सुरुवातीचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, म्हणजे सिंपल प्रॉब्लेम असेल, तर त्यासाठी आपण कमी वर्षाचा जर इन्फर्टिलिटीचा ड्युरेशन असेल, तर आपण आय-यू-आय सारख्या ट्रीटमेंट करतो. पण प्रॉब्लेम जेव्हा जुना असेल किंवा गंभीर स्वरूपाचा असेल किंवा कॉज जर करेक्टेबल नसेल किंवा सिंपल कन्व्हेन्शनल आय-यू-आय सारख्या ट्रीटमेंट जर मल्टिपल वेळा जेव्हा फेल होतात, तेव्हा आपण जनरली आय-व्ही-एफचा जो आहे तो उपचार जे आहे तो सुचवतो. सगळ्यात पहिल्या जे कारणांचा आपण विचार केला तर महिलांमध्ये समजा ट्यूबल रिलेटेड प्रॉब्लेम्स म्हणजे बायलॅटरल ट्यूबल ब्लॉक जेव्हा असेल म्हणजे दोन्ही गर्भनलिका जर ब्लॉक असतील किंवा काढल्या गेल्या असतील किंवा डॅमेज जास्ती असेल तो रिपेरेबल नसेल तर आपण आय-व्ही-एफचा पर्याय सुचवतो. अंडाशयाची कपॅसिटी जर कमी असेल म्हणजे अंडाशयात कमी श्रीबीज शिल्लक असतील, लो एएमएच जर असेल, तर आपल्याला कन्व्हेन्शनल ट्रीटमेंटमध्ये आय-यू-आय सारख्या रिझल्ट हा अतिशय कमी असतो. आय-व्ही-एफ मध्ये या उलट आपल्याला कमीत कमी श्रीबीजांचा ऑप्टिमल यूज करता येते. उत्तम जे रिकॉम्बिनंट इंजेक्शन झालेत किंवा मल्टिपल स्टिम्युलेशन आणि क्युम्युलेटिव्ह एम्ब्रियो ट्रान्सफर अशा ट्रीटमेंट्सनी कमीत कमी रिझर्व्ह असताना देखील आपण स्वतःचं बेबी अशा कपल्सला देऊ शकतो. तर प्रिमॅच्युअर ओव्हेरियन फेल्युअर किंवा प्रिमॅच्युअरली जर मेनोपॉज झाला असेल किंवा मेनोपॉज झाला असेल, तर मात्र ओसाइड डोनेशन अशा ट्रीटमेंटसाठी आपल्याला आय-व्ही-एफची गरज लागते. किंवा कधी-कधी प्रेग्नन्सी कॅरी करणं हे प्रेग्नन्सीच्या लेडीजच्या हेल्थसाठी खूप आपण म्हणतो की गंभीर असतं. म्हणजे जर अनकंट्रोल डायबिटीज असेल, जर हार्ट डिसीजेस असतील किंवा अस्तर अतिशय चिकटलं असेल, तर सरोगसी ट्रीटमेंटसाठी आपल्याला आय-व्ही-एफ करावं लागतं. कधी-कधी काही जेनेटिक डिसीजेस आहे ते फॅमिलीमध्ये रन होत असतात आणि आपल्याला गर्भांचं जेनेटिक डायग्नोसिस करायचं असतं. जेणेकरून द्वारे आपल्याला हे जे जेनेटिक डिसीजेस आहेत प्रिव्हेंट करता येऊ शकतं. म्हणजे प्रिव्हेन्शनसाठी आपल्याला आय-व्ही-एफची मदत कधी घ्यावी लागते. तर आपण बघतो आजकाल प्रेग्नन्सीचं जे वय आहे म्हणजे ज्या वयात प्रेग्नन्सी पहिल्यांदा प्लॅन केली जाते ते ऑलमोस्ट आता 35शी ओलांडतं आहे. तर 35च्या दरम्यान नॅचरली प्रेग्नन्सीचे चान्सेस कमी असतात. कन्व्हेन्शनल ट्रीटमेंटमध्ये आपल्याला सक्सेसचा जो रेट असतो तो अतिशय कमी असतो 35 नंतर. त्यामुळे आय-व्ही-एफ हा जो ऑप्शन आहे ज्याच्यामध्ये कॉस्ट इफेक्टिव्हनेस जास्ती आहे. त्याच्यात रिझल्ट हा चटकन मिळतो
आणि आपल्याला रिझल्टची गॅरंटी अतिशय जास्ती असल्या कारणाने, कारण IVF दरम्यान रिझल्ट जो आहे तो ऑलमोस्ट 70% ते 80% असल्या कारणाने ॲज अ फर्स्ट चॉईस म्हणून कपल्स हा ऑप्शन निवडताना आपल्याला दिसतायत. कारण पहिलं बाळ तर बऱ्याचदा होतं, पण सेकंडरी इन्फर्टिलिटी म्हणजे जेव्हा दुसरं बाळ प्लॅन करायचं असेल, तेव्हा प्रिव्हेन्शन म्हणून अशा पहिल्याच वेळेस काही गर्भ गोठवून ठेवले जातात, जेणेकरून सेकंड बेबी आपल्या अनुसार ते प्लॅन करता येऊ शकतं. शिवाय आपण आजकाल बघतो की बदलत्या सिनेरिओमध्ये समलिंगी कपल्समध्ये जर प्रेग्नन्सी हवी असेल किंवा काही लेडीजला प्रेग्नन्सी नंतर प्लॅन करायची असेल, काही हाय रिस्क ऑक्युपेशनमध्ये असल्या कारणाने, तर अशा वेळेस IVFचा सहारा घेतला जातोय. त्यामुळे IVF कधी करावं हे पर्सनलाइज जो असतो डिसिजन असतो. पण IVFमध्ये आधुनिक ज्या नवीन-नवीन ॲडव्हान्स मोडॅलिटीज आल्या आहेत, ज्याच्या फायद्याने आपण उत्तम प्रेग्नन्सी रेट नक्की मिळवू शकतो. पुरुषांमध्ये जेव्हा आपण बघतो सरांनी आता सांगितलं, की सिव्हिअर ऑलिगोएस्टेनोटेरेटोझोस्पर्मिया म्हणजे शुक्राणूमध्ये मेजर प्रॉब्लेम असेल, तर IVF करावं लागतं. शिवाय अझोस्पर्मियासारखी कंडिशन असेल, तेव्हा टेस्टिक्युलर एक्स्ट्रॅक्शन करण्यासाठी जे शुक्राणू आपण टेस्टिसमधनं एक्स्ट्रॅक्ट करतो, अशासाठी आपल्याला IVF ची गरज लागते. ओके. नरहरी सर, आता एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की फर्टिलिटी उपचारांचं योग्य वय काय असतं? नक्की आश्चर्य. फार महत्वाचा क्वेश्चन आपण म्हणू शकतो याला. कारण बऱ्याच वेळा कपल्समध्ये कन्फ्युजन असतं. सो याच्यामध्ये मी एक महत्वाची गोष्ट सांगू इच्छितो का वयापेक्षा कॉज काय आहे ते फार महत्वाचं असतं. म्हणजे सपोज फॉर एक्झाम्पल एक 22-25 वर्षाची लेडी झाली, पण तिच्या 2 नळ्या बंद असतील किंवा पुरुष आला त्याच्यामध्ये शुक्राणू अतिशय कमी असतील, तर त्या कंडिशनमध्ये आपण योग्य उपचार म्हणून IVF आपण त्याच्यामध्ये ॲडवाइस केलं जातो. सो पर्टिक्युलरली कोणत्याही आजारासाठी असेल किंवा कोणत्याही ह्याच्यासाठी असेल तर वयापेक्षा कॉज ज्याला आपण म्हणतो निदान काय आहे, निदानानुसार ट्रीटमेंट ठरवू शकतो. मग कधी-कधी कमी वयामध्ये पण आपल्याला ॲडव्हान्स ट्रीटमेंट लागू शकते किंवा कधी-कधी ॲडव्हान्स वयामध्ये पण आपल्याला नॉर्मल ट्रीटमेंटने पण प्रेग्नन्सी राहू शकते. सो नक्की मी सांगेल, नक्की कारण काय आहे त्याच्यामध्ये आणि ते कारण किती मेजर आहे, किती प्रमाणात ट्रीटेबल आहे. सो त्याच्यानुसार ट्रीटमेंट आपण घेऊ शकतो आणि आपण नवीन याच्यानुसार जर बघितलं तर 21 लेडीजचं वय 21 ते 50 च्या दरम्यान केव्हाही आपण त्यांना ट्रीटमेंट देऊ शकतो. नॉर्मल प्लॅन रिलेशन पासून IVF पासून ते IVF आणि ॲडव्हान्स मोडॅलिटीची ट्रीटमेंट आपण देऊ शकतो. आणि पुरुषांमध्ये पण आपण 21 पासून ते 55 वर्षापर्यंत आपण ह्या ट्रीटमेंट देऊ शकतो. तर नक्की मी एक महत्त्वाचं सांगेल का वयापेक्षा कारण हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कमी वयामध्ये प्रॉब्लेम जास्त असेल तर त्यांनी चांगली ॲडव्हान्स ट्रीटमेंट घ्यावी आणि जास्त वयामध्ये पण प्रॉब्लेम कमी असेल तर त्यांना पण नॅचरली किंवा नॉर्मल ट्रीटमेंटमध्ये प्रेग्नन्सी राहू शकते. ओके. सोनाली मॅम, फर्टिलिटी प्रिझर्वेशनचा उल्लेख तुम्ही केला होता, तर यामध्ये फर्टिलिटीचे जतन म्हणजे स्टोअर करणं शक्य आहे का, याविषयी काय सांगा? नक्की. आता जसं आपण बघतो की गेल्या 40 वर्षात IVF दरम्यान पण अनेक नवनवीन शोध लागलेत. तर ज्याच्यामुळे संपूर्ण IVF क्षेत्रात इव्हन फर्टिलिटीच्या क्षेत्रात एक रिव्हॉल्यूशन घडवून आणण्यात आलं आहे. तर आपण जेव्हा बघतो की सध्या जी ट्रीटमेंट आहे म्हणजे नुसतं केवळ उपचार नाही तर प्रतिबंधात्मक किंवा प्रिव्हेंटिव्ह ॲस्पेक्ट आपण ह्या ट्रीटमेंटद्वारे आपण ट्रीटमेंटला अँगल तो देऊ शकतो. कारण स्त्रीबीज किंवा शुक्राणू किंवा टेस्टिक्युलर टिश्यू झालं किंवा ओव्हेरियन टिश्यू झालं किंवा गर्भ आपण आहे त्या स्थितीत कुठलीही इजा न होता वर्षानुवर्ष फ्रीज करून ठेवू शकतो, ज्याला आपण क्रायो प्रिझर्वेशन म्हणतो. म्हणजे ओके. काही सीझनल भाज्या किंवा फळं जसं आपण फ्रीज करून नंतर वापरू शकतो, ओके. तसंच लगेचच समजा आपल्याला प्रेग्नन्सी प्लॅन करायची नसेल, त्याला आपण सोशल एग फ्रीजिंग असं म्हणतो. ओके. म्हणजे आजकाल आपण बघतोय की आधुनिक स्त्रीला करिअर पण तितकंच महत्वाचं आहे. पुरुषांच्या बरोबरीने तिला त्यांच्या खांद्याला खांदा लावून जर करिअर करायचं, तर अशा वेळेस काय होतं की गर्भधारण थोडंसं लांबतं. आणि अगदीच. जेव्हा ऍक्च्युअली अशी लेडीज 40शी मध्ये विचार करते प्रेग्नन्सीचा, तेव्हा एज रिलेटेड फर्टिलिटी डिक्लाइनमुळे तिला पुढे जाता येत नाही किंवा तिला बंधत्वाशी सामना करावा लागतो. अगदीच. तर अशी लेडीज क्रायोप्रिझर्वेशन म्हणजे विशीमध्येच आपली प्रेग्नन्सी श्रीबीज गोठवून घेऊन नंतर प्रेग्नन्सी प्लॅन करू शकते. ओके. आपल्या फर्टिलिटीचा दाबा आपल्या स्वतःकडे घेऊ शकते. शिवाय कॅन्सर किमो रेडिओथेरपी नंतर आपण बघतो की फर्टिलिटी जेव्हा संपुष्टात येते, तेव्हा आधीच आपण अशा पेशींचं जतन करून नंतर आपण अगदीच. प्रेग्नन्सी अचीव्ह करू शकतो. अगदीच. तर अगदीच. यालाच क्रायोप्रिझर्वेशन आपण असं म्हणतो. अगदीच. नरहरी सर, जाता जाता शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न असा विचारायचा आहे की फर्टिलिटी उपचारांसाठी नेमका किती खर्च लागतो, थोडक्यात सांगा? नक्की हर्षद, आपण जेव्हा म्हणतो तर सगळ्यात महत्वाचं आता जसं टेक्नॉलॉजी वाढली आहे, ट्रीटमेंट वाढली आहे, नवीन-नवीन गोष्ट येतो आहे, तर कुठेतरी हा जो खर्च आहे हा पण आपण आटोक्यात आल्यासारखा आपण म्हणू शकतोय. पण याच्यामध्ये इंडिव्हिज्युअलायझेशन ऑफ मॅनेजमेंट फार महत्वाचं. जसं मी सांगितलं ट्रीटमेंट तुम्हाला कारण काय त्याच्यानुसार तो खर्च डिपेंड असतो. पण याच्यामध्ये 2 गोष्टी फार महत्वाच्या आहे. योग्य जर ट्रीटमेंट घेतली तर तुम्हाला खर्च नक्की कमी लागू शकतो. आणि जर चुकीची ट्रीटमेंट जर आपण घेतली तर त्याच्यामध्ये आपल्याला मल्टिपल ट्रीटमेंट घ्यावे लागतात. आणि त्याच्यामुळे कुठेतरी क्युम्युलेटिव्ह खर्च हा जास्त होतो. जसं आपण बघितलं तर प्रोजेनिस फर्टिलिटी सेंटरमध्ये आपण बघतो तर बेसिकली आपण इव्हॅल्युएशनवर सगळ्यात महत्वाचा जोर
ठेवतो. सो इव्हॅल्युएशन मध्ये आपण कारण नक्की शोधतो आणि त्या कारणानुसार त्यांना कोणची ट्रीटमेंट आहे. तर बेसिक असेल तर बेसिक, ऍडव्हान्स असेल तर ऍडव्हान्स. जसे आपल्या IVF सेंटर आहे नाशिक, ठाणे, पुणे, पनवेल. सो या ठिकाणी अगदीच. आपण बघतो तर ऍडव्हान्स IVF सेंटर आहे आणि ज्या जगाची ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी आहे किंवा जे बेस्ट ऑफ बेस्ट गोष्टी आहे जे इथं बरोबर. आपलं अवेलेबल आहे. आणि सर्वात महत्वाचं म्हटलं तर रिझल्ट अगदी, हा अगदी, तेवढाच अगदीच महत्वाचा सर. असतो. तर योग्य रिझल्टसाठी आपण हम्म. योग्य ट्रीटमेंट घेतली तर आपल्याला त्याच्यात चांगला रिझल्ट हा आपला बरोबर. मिळू शकतो. अगदीच. तुम्ही या ठिकाणी कनेक्ट झाला, खूप चांगलं मार्गदर्शन केलं, त्यासाठी तुमचे मनापासून धन्यवाद. तर प्रेक्षकांनो, तुम्ही पाहिलं वंध्यत्व समस्यावर प्रोजेनेसिस येथे सर्व प्रकारचे उपचार केले जातात. अधिक माहितीसाठी स्क्रीनवर जे नंबर दिसतात त्याद्वारे तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करू शकता. कार्यक्रमात आता वेळ झाली, इथेच थांबण्याची. नमस्कार.